वंदे मातरम मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 13 तारीख आणि हे माझ्या मागे जे बघताय तुम्ही हे ट्रान्झिट सेंटर जिथं आमची राहायची सोय आहे. हा एक रूम आहे आणि वरचा एक रूम आहे जी अरविंद श्रीवास्तव सर आणि प्रमोद कुटे माझा मित्र दोघांनी केली आहे. आता आम्ही लखनौच्या अमीनाबाद मार्केटमध्ये चाललो आहे आणि हजरतगंज मार्केटमध्ये सुद्धा चाललो आहे. तिथली जी चाट आहे प्रसिद्ध अशी ती ते काय नेमकं ते बघायला चाललो आहे. तो कोण शर्माजी चहावाले आणि एक ती चाट, हे दोन गोष्टी करायला चाललो आहे. आणि कदाचित उद्या आम्ही वाराणसी, काशी किंवा बनारस तिन्ही एकच गोष्टी आहे या. तर उद्या आम्ही वाराणसीसाठी येतो. चल बाय. तर आता एच.एल. की गलियों से, म्हणजे एच.एलच्या गल्ल्यांमधून मी गेटपर्यंत पायी चाललो आहे आणि मग तिथून आम्ही जाणार मेट्रोनी आज इथपर्यंत, कोणतं ते अमीनाबाद बस स्टँडपर्यंत. मित्रांनो, आता आम्ही भूतनाथ मेट्रो स्टेशनवर आहोत. ह्या ज्या गाड्या दिसतात ना तुम्हाला, ह्या गाड्या ह्या भंगार आहे. हे बाई, ही गाडी जी दिसते ना तुम्हाला, ही कशासाठी माहिती का? नो पार्किंगमध्ये ज्या कार असतात ना त्या डायरेक्ट उचलून घेऊन जातात, त्याच्यासाठी या गाड्या. ठीक आहे, या भंगार आहे, पण ती मागची गाडी आहे ना ती वर्किंग आहे. आणि हे भूतनाथ मेट्रो स्टेशन. मित्रांनो, मेट्रो स्टेशनवर आहोत. भूतनाथ आपलं मेट्रो स्टेशन. आता प्लॅटफॉर्म नंबर 2वर आम्ही जातो आहे. 2. एक्झिट. ही एक टाउनची मेट्रो. अच्छा, छोटी मेट्रो एकदम. 1, 2, 3, 4 डब्याची मेट्रो आहे. ही येते बघा आपली गाडी. हा इकडं नाही, हा 2 नंबर आहे ना प्लॅटफॉर्म नंबर. तर मी म्हणतो मित्रांनो, अगेन स्मार्ट सिटी आणि G2 फिटू. आता ही मेट्रो जे आहे ना, इथं गर्दीच नसते, असंच असतं. या लोकांशी मी बोललो तर हे म्हणाले की इथं गर्दी बिर्दी काहीच नसते, अशीच परिस्थिती आहे. तर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जो खर्च करण्यात आलेला आहे तो वाया गेला असंच म्हणायला पाहिजे. कारण हे जे इन्फ्रास्ट्रक्चर याला काही कमी पैसे लागलेत का? आणि दुसरं, इथं माकडं खूप येतात, त्यामुळं या सुरक्षा रक्षकांना इथं आपली गुल्हेर असते ना, गुल्हेर ती ठेवावं लागते, जेणेकरून मग ते त्या माकडांना पळवतात नाही का इकडनं तिकडनं. चलो, वी आर एंटरिंग नाउ इन द मेट्रो. नदीची हालत इथं पण वाईट आहे बरं का. शहरामध्ये कोणती नदी माहीत नाही, पण हालत खराब आहे. मित्रांनो, हे ते लखनौचं क्रिकेट स्टेडियम जिथं IPLच्या वगैरे मॅचेस होतात. हा का मित्रांनो, हे जे 2-3 स्टेशन आहे ना याचे मेट्रोचे, सचिवालय आणि याच्या आधीचं कोणतं स्टेडियम नाही, स्टेडियमच्या नंतर हे अंडरग्राऊंड आहे बरं का. लखनौमध्ये अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन. हे रेल्वे स्टेशन आहे बरं का लखनौचं. ते मेन एंट्री तिकडे गेली, आम्ही इथंच उतरलो होतो. येणार लखनौ येणार आहे. हे काही एअरपोर्ट किंवा मेट्रो स्टेशन नाही बरं का मित्रांनो. हा बस अड्डा आहे, बस अड्डा. बघा किती जबरदस्त. आणि प्रत्येक माणसाची बॅग चेक केली जाते आणि वेटिंग रूम वगैरे एकदम व्यवस्थित आहे बघा. इन्क्वायरी कुठे? गडबड झाला बाजार. इथं आता अमीनाबाद बाजारमध्ये आम्ही आलो आहे आणि बाजारचं नाव आहे गडबड झाला. हे हात सांभाळा, हात बाहेर काढू नको.
मित्रांनो हे अमीनाबाद बाजार आहे. तर पहिले आम्हाला भूक लागली, पहिले आम्ही खाणार आणि नंतर ह्या बघतील यांना काही शॉपिंग करायचं आहे का. भयानक गर्दी. तर मित्रांनो आधी काहीतरी खायचं आहे, प्रचंड भूक लागली आहे. इथं मिश्रा भोजनालय म्हणून आहे कुठेतरी, ते आम्ही शोधतोय. ते कोणतं आहे? हे कार्ड्स, इथं हे कार्डचे दुकानं इतके जास्त आहे ना, सगळीकडं कार्ड लग्नाचे कार्ड. आता आपण आलो मिश्रा भोजनालय, हेच आपण शोधत होतो. चलो मित्रांनो, मिश्राजी भोजनालयमध्ये आलो आहे. हे वांग्याचं भरीत इथं भेटलं आहे, चपाती, आम्ही रोट्या पण घेतलेल्या आहे आणि कुलचा आणि हे आलं कुलचा आणि छोले. तर असं आम्ही आता जेवतोय. मित्रांनो इथं असे मोठमोठे रताळे जे आहे ना, ते अशा वाळूमध्ये भाजून मस्त खातात बरं का लोक इथले. मी काय खाल्लं नाही अजून, पण इथं ते खातात. मित्रांनो अमीनाबाद बाजारमध्ये आम्ही आलो होतो ना, तर इथं गंगा मैया ज्यूस सेंटर आहे. इथं आई इथं बसली, तर जे बॉस आहे, शेठ आहे त्यांचे, ते म्हटले बैठिए आराम से बैठिए और पाणी बिनी पिजे, पाणी देऊ क्या. तर अतिशय चांगले लोक आहेत इथले. म्हणजे इथले काय सगळीकडचेच लोक चांगले, पण भेटतात पण असे चांगले लोक, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो जसं आपल्या मुंबईमध्ये छोट्या मोठ्या कल्याणमध्ये मार्केट असतात ना, तशा प्रकारचे इथं मार्केट आहे. एकदम सगळं महिलांसाठीचं आहे. तर आम्ही बघतोय आम्हाला काय घेता येईल ते. मित्रांनो लखनौमध्ये चिकन करीचे हे कपडे फार प्रसिद्ध आहे. आता ते बघायला आलो आहे. लेमन येलो कलर होगा, लेमन येलो. मित्रांनो समोर बघा गडबड झाला बाजार. मराठी नाव कसं काय इथं आला. क्रिसमस आलं बाळा, क्रिसमस आलं जाऊ. बोलो ख्रिस्त महाराज की. मित्रांनो हे बघा कशी जुनी हवेली. नाही काही बात नाही, चलो. कशी जुनी हवेली. मागे आहे ना मित्रांनो इथं 7-8 बंदुकीची दुकानं लागली होती ना, बंदूक. हां शोरूम बंदुकीचे शोरूम. हा भाऊ म्हणत होता घेऊ का परत मागे, म्हटलं नको जाऊ दे. मित्रांनो हे केसर बाग आनंद चौराहा आहे. मग ये अमीनाबाद रोड आहे. इकडनं जर गेलो तर अमीनाबाद रोड आहे, जिथं आपण आत्ता गेलो होतो. सुंदर मार्केट आहे, भारी शहर आहे बरं का. लखनौ शहर भारी आहे. लखनौमध्ये 2 प्रॉब्लेम आहे. एक प्रॉब्लेम आहे हॉर्न वाजवायचा आजार लय भयानक मोठ्या पद्धतीने इथं. आणि दुसरा आजार आहे गुटखे खाऊन थुकायचं, धपाधप थुकायचं. बाकी शहर मस्त आहे, लोक चांगले, रस्ते चांगले आणि लोक हेल्पफुल आहे, चांगले लोक. मित्रांनो आता आम्ही हजरतगंजमध्ये आहे आणि हे पिवळ्या रंगाचं जे चौक दिसतोय ना, त्याच्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मूर्ती आहे. आणि आता आम्ही ते सुप्रसिद्ध शर्माजी की चाय तिथे आलेले आहे. आता आम्ही इथं चहा पिणार आहे. तर मित्रांनो ही ती शर्माजींची चहाची दुकान आहे. हे बघा तुम्ही सगळे हे चहासाठीच आहे. इथं सगळीकडं हे बाहेर सगळीकडं चहा बनमस्का. आम्ही बनमस्का मागवलं आहे. चहा येते शर्माजी की चाय की दुकान. पीजी डेंटिस्ट्री का कोण आहे पोरी माल दाखव. तर मित्रांनो इथं छकुलीला सिनियर तिच्या पीजी करणाऱ्या मुली भेटल्या, तर ते आता गप्पा मारताय. आणि हे शर्माजी की चाय. माफियागिरी खतरनाक. अपना हात जगन्नाथ. ये पुढं आता चल पुढं. मित्रांनो सेंट जोसेफ कॅथेड्रल मस्त आहे बरं का. भारी चर्च आहे एकदम. बिलकुल हजरतगंज मेट्रो स्टेशनच्या बाजूला आहे.
मित्रांनो इथं हजरतगंज मेट्रो स्टेशन आहे आणि हे हा जो म्हातारा आहे ना हाच तो शुक्लजी चाट के दुकान अतिशय प्रसिद्ध असं हे दुकान आहे. चाटसाठी लय फेमस आहे. आम्ही इथून काहीतरी ट्राय करणार आहोत. बघा एवढ्या छोट्याशा जागेमध्ये हे दुकान लावून बसलेले आणि स्वतःच्या हाताने हे करून देतात. मित्रांनो हे आहेत ते शुक्लाजी जे प्रसिद्ध आहेत भरपूर. यांनाच दे नाही मित्रांनो. तिकडं पाणीपुरी खायची आहे ना तिकडं उभं राहावं लागतं. बाकी जे आलू चाट वगैरे जे आहे ते इथून मिळतं. पण आपल्याला काही इथली अजून सिस्टीम लक्षात नाही आली. सगळी पब्लिक बसली आहे सगळी त्याचीच आहे. वरती रॉकेट चाललंय. तर मित्रांनो हे पॅटीस आहे दही बतासे आणि हे दही बताशे म्हणजे दही पाणीपुरी. कारण तिथे पाणीपुरीला वेगळी फ्रँकली स्पीकिंग मित्रांनो काही नाही. दहीचा मारा भरपूर होता. त्या गोड चटणी बिटणी जास्त मारा होता आणि ते देशी घीमध्ये ते हे तळले होते. पण असं विशेष काही नाही बरं का. शुक्लजीने कौतुक केलं पण आम्ही तर अर्ध खरं सांगतो. आमचं पोट खूप भरलेलं त्यामुळे अर्ध तर फेकूनच दिलं. ती कोणती बिल्डिंग आहे माहीत नाही. काय मंडल रेल्वे अच्छा रेल्वेचं ऑफिस आहे मेन. बापरे हां ए बाय ए मान्यवर इथं पण आहे बघ. एकदम हायफाय मार्केट एरिया आहे मित्रांनो हा. याला जनपद मार्केट म्हणतात. अदा बिबा सगळे मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत ते इथं आहे. आणि चांगले कुठे करी लीफ आहे लिव्ह नाही. लीफ आणि लिव्ह मध्ये फरक आहे मित्रांनो. दक्षिणमुखी हनुमान की जय. पुलिस तो बड़ा तगड़ा है. वो कौन है? बाबासाहेब आंबेडकर जी है. अच्छा मित्रांनो आता फक्त 5:54 झाले आणि अंधार बघा लखनौमध्ये किती झालेला आहे. आणि लखनौचे रोड्स क्या बात आहे. नितीन गडकरी सर तुम्ही आपल्या गावातले रोड बनवत नाही राव आणि इकडे एवढं चकाचक करून ठेवलं. आपल्याकडे का बरं तुम्ही बनवलं नाही असं. एवढे रोड खराब आहे आपल्याकडे. आणि दुसरी कौतुकाची बाब लखनौची इथं एक सुद्धा रिक्षा पेट्रोलवर चालत नाही. सगळ्या रिक्षा CNG किंवा बॅटरी. हे बाई ही पण गाडी बॅटरीवर आहे. आता ही 96% आहे. देशातले सगळे गुटखा किंग लखनौमध्येच राहतात बरं का. सगळे गुटखा 90% लोक गुटखा खातात इथं 90%. आणि हॉर्नाजारचं तर काय काय ना. सगळे आजारी येतले नुसते पॅ करत राहतात. मित्रांनो इथं लुलू मॉल आहे. हा लयच फेमस मॉल आहे वाटतं इथला. तर तिथं आम्ही आता आलेलो आहे. हे सगळी कंपनी खूप प्रचंड थकलेलो आहे पण छकोली ऐका ना. तर हे लुलू मॉल आहे. इथं आम्ही आता आलो आहे. बघूया इथं काय काय. लईच मोठा मॉल आहे वाटतं मित्रांनो हा. कार पार्किंगसाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे. तर विचार करा मित्रांनो. लुलू मॉलमध्ये आलेलो आहोत आणि हे इथलं हायपर सिटी आहे. लुलू हायपर सिटी भयानक मोठं आहे. 4 नंबर एंट्रन्समध्ये आम्ही आता आलो आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या लेवलवर सगळे शोरूम्स आहे. तर आता बघू काय काय बघायला मिळतं. सगळे ब्रँड्स इथं आहेत. बापरे खतरनाक पाऊस. त्याच्यावरती पण पब्लिक काय.
मला असं वाटलं माझे पाय चिपकले होते त्याच्यात. काय बोलायचं यार. अजून एक लेवलवरती एनामोर, जॉकी, पीटर इंग्लंड, एव्हरीथिंग यू हॅव इट हिअर. तरी अजून Come on, guys. मान्यवर नाशिकला पण आहे. कलर प्लस, एव्हरीथिंग इच अँड एव्हरीथिंग यू हॅव इट हिअर. डिकॅथलॉन पण आहे इथं. डिकॅथलॉन, फोन फॅक्टरी, क्रॉक्स, कोलंबिया, Alan Sole, Decathlon, everything, Blackberries. 4 नंबर एक्झिटला आहे बरं का, लक्षात ठेव. हा मध्ये Decathlon आहे. बॉस, ही कोणती गाडी मला माहित नाही, पण लईच खतरनाक आहे बरं का. म्हणजे हे बघा, कोणती तरी कन्व्हर्टेबल, ते दरवाजे असे उभे उघडतात. बापरे. ही पण बघा ना, 3 इलावरती हे 3 काचा आहे वरच्या उघडणारे. कोणती काय माहिती. हो, त्या पोराने वरती दरवाजा उघडला. तेव्हा कसा दरवाजा लागतो. या जबरदस्त दिसला ना. मागे होत. हो, मागे होतं ते. नाही नाही, हां खतरनाक. नाही बघितलं वाटतं. लईच जबरदस्त, लईच मोठा मॉल. हां, मॉल आहे मित्रांनो हा. नाशिक अजून खूप लांब आहे याच्यापासून. इथले ब्रँड्स वगैरे वगैरे एकदम हाय क्लास, सगळं एकदम टॉप लेवलचं आहे. मदर केअर, आर्टिफिशियल झाड आहे का ओरिजिनल आहे. काय बात. इथं काहीतरी गेम चालू आहे स्पॉन्सर्सकडनं. इथं सगळे स्पॉन्सर, मॅगी बिगी. समोर वेस्ट साईड, पॅन्टालून, ट्रेंड, फ्युचरा, पंचरा, काय असं खूप मोठा मॉल आहे. मारुती नेक्सा, ती गाडी जी पाहिली तिच्यासमोर नथिंग नथिंग नथिंग. तर लुल्लू मॉल फिरून चाललो बरं का आम्ही आता. त्याची विशालता बघून, तिथले सगळे ब्रँड बघून लुल्लू आलो. लुल्लू मित्रांनो, लुल्लूच्या पहिले जो सगळ्यात प्रसिद्ध मॉल होता ना लखनौचा, तो हा मॉल होता प्लासिओ. त्याला पास करतो होता आम्ही. पण आता लुल्लू झाल्यापासून प्लासिओची थोडी हवा कमी झाली. आणि हे समोर जे दिसतंय हे स्टेडियम आहे, जे लखनौमध्ये IPLच्या मॅचेस होता ते इथं होतं. बरोबर आहे, सही आहे ना. IPL की मॅच आहे ही पे. मित्रांनो, हे जे स्पीकर दिसत आहे ना तुम्हाला, हे लखनौमधले. आम्ही आता एका गल्लीमध्ये आहोत. कदाचित या गाण्यामुळे माझ्या याला स्ट्राईक पण येईल. मस्त जुने गाणे गल्लीत चालू आहे. तर कुठेतरी आपण सगळ्यांनी पण म्हणजे महाराष्ट्रात हे असलं काहीतरी केलं पाहिजे.